शिंदे आणि अजित पवार गटातील एकूण 40 आमदारांची घरवापसी होणार आहे असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। तसेच लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरले आहे असेही ते म्हणाले। आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। राज्यात मोदींच्या शपथविधीची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे होत आहे। यावरून विरोधकांनी देखील अजित पवारांना टोला लगावला आहे। मान सन्मान संख्याबळावर मिळतो असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे। महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे। ते नागपुरात बोलत होते। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता। सरकारकडून कोणीही भेटायला आलेले नाही। निवडणूक निकालानंतर कोणाचेही आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले। अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांचा इशारा काँग्रेसने गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक 2024च्या निकालात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला होता। त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे। मराठा आरक्षण आणि मराठा जाती विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारला पाडेन आणि काँग्रेसच्या सर्व सीट पाडेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची मालमत्ता सोडवली म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद मिळाले नाही असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे। तसेच हे मोदी सरकार नाही किंवा भाजपाचं सरकार नाही तर एनडीएचं सरकार आहे असेही राऊत म्हणाले। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। सोबत 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशी एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। महाराष्ट्राच्या वाट्याला 2 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रीपदे मिळाली आहेत। 7 खासदार असूनही शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं नाहीच, तर एकही खासदार नसताना आठवलेंना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळालं आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र प्रफुल्ल पटेलांनी ती नाकारली आणि पुढील वेळेस मंत्रिपद दिलं तरी चालेल असं सांगण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे। कॅबिनेट मंत्री राहिल्यानं राज्यमंत्रीपद स्वीकारणं योग्य वाटलं नाही असं स्पष्टीकरण स्वतः प्रफुल्ल पटेलांनी दिलंय। पूर्वमोसमी पावसाचा अंदाज असताना पावसाळी गारव्याऐवजी प्रचंड उकाड्याने बेहाल झालेल्या वैदर्भीयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत। मुंबईपर्यंत मोसमी आणि पुण्यापर्यंत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असताना विदर्भात आकाशात जमलेले ढग सातत्याने हुलकावणी देत असल्याने एकदा पाऊस पडेल व उष्णतेपासून दिलासा मिळेल अशी काहीशी अवस्था झाली आहे। या काळात पूर्वमोसमी पाऊस विदर्भातही जोरदार हजेरी लावेल असा अंदाज होता, मात्र गेल्या 4 दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्हे भयंकर उकाड्याचा सामना करीत आहेत। विशेष म्हणजे आकाश ढगांनी व्यापलेलं आहे व काही भागात तुरळक पाऊसही झाला, मात्र त्याने उकाड्यापासून दिलासा दिला नाही। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे। पुणे, मुंबई, नाशिक, धाराशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडतोय। कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 धावांनी शानदार विजय मिळवला आहे। टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर रोखलं। टीम इंडियाचा हा ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा 7वा विजय ठरला। टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पद्धतीने 119 धावांचा बचाव केला। यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। मोदी यांच्या मंत्रिमंडळात एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना स्थान देण्यात आलं आहे। फक्त अजित पवार गटाला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही। भाजपने केरळमधील आपल्या एकमेव खासदारालाही मंत्रिपद दिलं आहे, मात्र हा खासदार मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहे। केरळमधील भाजपचे एकमेव आणि पहिले खासदार सुरेश गोपी यांनी काल केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यमंत्री म्हणून त्यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे, पण गोपी हे आता मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे। एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मी मंत्रिपद मागितलं नव्हतं, मला पक्षश्रेष्ठी या पदावरून मोकळं करतील अशी आशा आहे असं सुरेश गोपी यांनी म्हटलंय। रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर आज सोमवारी इंधनाच्या दरात काही बदल झाला आहे।
दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निश्चित केल्या आहेत. नागपूर शहर पेट्रोल प्रति लिटर 104 रुपये 5 पैसे, डिझेल प्रति लिटर 90 रुपये 61 पैसे, अमरावती शहर पेट्रोल प्रति लिटर 105 रुपये 6 पैसे, डिझेल प्रति लिटर 91 रुपये 59 पैसे, भंडारा शहर पेट्रोल प्रति लिटर 104 रुपये 74 पैसे, डिझेल प्रति लिटर 91 रुपये 27 पैसे, वर्धा शहर पेट्रोल प्रति लिटर 104 रुपये 91 पैसे, डिझेल प्रति लिटर 90 रुपये 67 पैसे. नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 24, बनारसी सिल्क साड़ी, कोलकाता साड़ी, जयपुरी वन पीस, खादी कॉटन शर्ट, खादी कुर्ती, फैंसी ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न टॉप, टेराकोटा पॉट, बैम्बू वर्क. प्रदर्शनी दोपहर 3 बजे से रात 10 बजे तक. दुर्गा देवी ग्राउंड बिसाइड मनीष नगर अंडरपास, ऑपोजिट होटल एयरपोर्ट सेंटर पॉइंट, उज्जवल नगर, नागपुर.